लोक स्टार्टिंगला बोलत होती की कसं काय मग कशाला व्हिडिओ वगैरे ह्याम तेव्हा घरात पिन मारायची, पण तीच लोक आज मला व्हिडिओ मध्ये घे म्हणतात, रील्स मध्ये घे तुझ्या. मला कसा आहे बंडा, टॉपचा बंडा पळाव. लई चतुराई सगळ्यांना खोडा बनवतो खरं, तू लई चतुराई लक्षात ठेव. मी खोळा करतो लोकांना बाप आहे. Oh my God. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण जाणार आहे, आज रविवार आहे, आज जाणार आहे रघुनाथाला. चला गाडी तिकडे स्प्लेंडर घेऊन जाऊ. पाऊस जरा कमी आहे, रिमझिम जरा आज बघू. आम्ही किचन काढलेलं 2 वर्ष वेळ आली किचनला, अजून काय आहे ना रक्षक सिन्स 1995. 2 वर्ष झाली. अरे आहे तसं अजून आहे, जरा कलर गेला याचा खरं. ओके आहे विषय. चलो कांदा खावा. कोट्या गोट्याबाई भेटलेल्या. गोट्याबाई पाय पडाला. गोट्या डवल होता. रविवार आहे, आज दिवस चांगला आहे. आणि आज आमचीला ते गर्दी आहे. आणि आज ठिकाणचं आंबोलीमध्ये गर्दी खूप आहे. आंबोलीला मस्त कंचे म्हाकडे धबधबा मस्त इथं पोळा बुकी इथे कराडे येतात. ते घडी हे आंबोली बघायला येतात. आणि आज नदी भरणे आंबोलीची. आमची पोरं आल्या बघा, ते बघा पोरं आल्या आमची पाया पडायला. हा कंटिन्यू. हा बघा पोराई जेव्हा काय करायला ते मागून घ्यायल्यात. मागून गेला देवाकडे. काय तुझं लगीन कधी होणार म्हणते. जामीनदार आहे, जामीनदार कालची डोरेमोन आहे, पाचशे निष्ठे पण आहे. आणि तो सिंचन आहे. चप्पत तेव्हा म्हणाले डोरेमॉन सिंचन मागची जामीनदार आहे म्हणाले. मागची जामीनदार आहे, लग्न करायला म्हणाले. आणि पुढे बोल. व्हिडिओ नवीन गोट्या 20-30 आणि मी व्हिडिओ बनवतो. आपलं प्रमोशन करून घ्यायला स्वतः. गोट्या 20-30 आपलं हे लग्न करायला माग जामीनदार आहे म्हणाले. ते रामतीर्थ व्लॉग मध्ये एक बारकी मुलगी पडणार होती, तर गोट्या मग असं सांगायचं नव्हतं. गोट्या सांग कसं सांगायला पाहिजे मग. रामतीला एक काल आपल्या रविवारची, मागच्या रविवारची ते पोरगी पडणार होती, घसरून होती. काल शनिवारी. काल शनिवारी पडणार होती. आणि ते कसं आहे, धोक्याचं आहे. त्याच्यावर ते पाय घसरते आणि त्याच्या आत खोल आहे. त्याच्या मागे जी 2 पोरं इथं मरून गेल्यात खोल्यात, ते अजून काय गावा नाही. आणि तर झाले आता 5-6 वर्ष झाले, म्हणजे पावसातच असंच. आणि तुम्ही त्या पुढे जाऊ नका. आणि लक्षात ठेवा त्याच्यावर धोका आहे. तुम्ही साईडला जाऊन तुम्ही फोटो मारा, सेल्फी मारा, तुम्ही आनंद घ्या, असं घ्या, पण काय पुढे तुम्ही जाऊ नका. पायरी ते घसरते, त्याच्यावर तुम्ही चप्पल कसं आहे ते घसरते. आणि तुम्ही ते साईडला जाऊन तुम्ही फोटो मारा, त्या पुढे तुम्ही जाऊ नका. अशी माझी विनंती आहे. मी सांगितलं ते नाही, हे सांगितलं ते खरं आहे. मला एवढं ब्रीफ एक्सप्लेनेशन द्यायला गावाला नाही. भावानं सांगितलं विषय संपला. आणि व्हिडिओ नेक्स्ट टाइम आहे. आणि आज आहे रविवार. आणि आज मी बी जाणार. स्पेशल रविवार आहे का? आहे स्पेशल आज काय तर आहे. तर देवाजवळ बोला नको. आज आहे स्पेशल आहे काय तर नॉनव्हेज. अरे ह्यो आता असतो शिपला 4-4 महिने येत नाही. अक्षय भाई तू कुठं असतोस? मी पांग घोडा एकदा मी बाहेर होते. पांग घोडा काय असतोय नेमकं? तुला माहिती आहे पांग घोडा म्हणजे काय बाबा? पांग घोडा म्हणजे काय माहिती आहे? पान घोडा हे रे जनावर आहे ते. पान बुडी लोहाला तिकडे पान बुडी तिच्यात असतो 2-3 महिने. एक वर्ष बाहेर असते तू म्हणून दिसते बरा इथं. तुला म्हणलं रे तू बाहेर असते म्हणलं, शिपूर असते 5-6 महिन्याने येतोय. येऊन मला मी वर्षाभरच्या नेते म्हणाला पानबडी म्हणाला. धरणावरती जे बोटींचं चालू आहे ना त्या बोटीवर चला आता पाऊस थांबलेला आहे. आम्ही आता निघणार आहे. थँक्स फॉर एंटरटेनमेंट गोट्या बाई. हा सांग काय कोल्हापूरला जाणार आहे? येणारच तू? येणार आहे. मस्त पैकी 2 वाजता जागा मस्त ब्लॉग करूया. माझं चॅनल बी आहे, गोट्या बिल्डर आहे माझं चॅनल. आपलं प्रमोशन आवडच करून घेते याच्यातनं. लई चतुराई सगळ्यांना खोडा बनवतो खरं, तू लई चतुराई लक्षात ठेव. मी खोळा करतो लोकांना बाप आहे. जेन्स बॉन आहे, जेन्स बॉन. या मिसळ खायला या म्हटलं, मिसळ खायला.
मला एकानं काल फोन केला. मला तो सांगत होता की मी तुझे व्लॉग्स वगैरे सगळं बघतोय आणि तो इकडं त्याचं म्हणजे गाव आहे आणि त्याला बाहेरनं आपल्या गावचं जो एक्सपिरियन्स येतोय तो म्हणतो लय भारी वाटते मला. सगळं गावचं फील वगैरे मला भारी वाटते. मला तिथं आम्हाला यायला गावात नाही पण तुझ्या व्लॉग्सद्वारे आम्हाला सगळं बघायला भेटते. नंबर वाटते मला. खरंच भारी तुझं सगळे व्लॉग्स वगैरे असते. पण असे फोन आले की सांगितलं की मला जरा बरं वाटते. मागच्या पण शिवजयंतीचा जो महाराजांचा सोहळा होता तो पण त्यावेळेस पण मला फोन आली की नाही आम्हाला त्या सोहळ्याला यायला गावलं नाही पण तुझ्या ब्लॉगद्वारे तो आम्ही अनुभवला. म्हणजे आम्हाला वाटलं बाबा काहीतरी चांगलं आहे. पण भारी वाटतं असं कोणतरी फोन केलं सांगितलं की चांगलं आहे. आपले काय एवढं मोठं अजून चॅनल झालं नाही पण सॅटिस्फॅक्शन एवढं आहे की मिनिमम 100 व्ह्यू जरी आले जेन्युअन ऑडियन्स 100 तरी मला बस आहे. बस म्हणजे बस आहे. इव्हन फॉरेन मधलं पण आपले आजरेकर आहेत फॉरेनमध्ये ते पण खूप बघतात. मला खूप मेसेज येतात. जेन्युअन आहे की मला असू देत 20 असू दे 1000 असू देत पण जेन्युअन माझ्या ऑडियन्स 100 जरी असलं ना स्टार्टिंगला मला 100 जणांनी जरी ॲप्रिशिएट केलं तरी मला चांगलं वाटणार. कारण की त्यांचे जे आजऱ्याला यायला गावत नाही आणि त्याला इथला अनुभव जो घेता येत नाही तो मी व्लॉग्सद्वारे त्यांना दाखवायचा प्रयत्न करतोय आणि मला खूप चांगलं वाटतंय. माझं पॅशन आहे फॉलो करतोय ना की याच्यात मला काय पैशाचं हे हवा आहे ना कशात काय नाही पण मला जेन्युअन आहे. मी करतोय माझं पॅशन आहे. मी आधीपासून मला खूप लॉकडाऊनपासून व्लॉगिंग स्टार्ट करायची होती पण तेवढं कॉन्फिडन्स बिल्ड झालं नव्हतं आणि मला बोलायला पण येत नव्हतं व्यवस्थित. आता जे व्हायला लागले चांगलं आहे बघू कुठपर्यंत जाते. आणि मेन विषय काय की खूप जण लोक मला स्टार्टला बोलवते की कशाला तू करतोय ह्या होते म्हणजे असं घरात मम्मी पप्पांना कोण ना कोणतरी असं मागणं पिना मारतोय कशाला करतोय हा काय गरज पडल्या असं तसं काय काय चालू होतं. पण ज्या लोकांना माहिती आहे व्लॉगिंग काय चीज आहे आणि काय ज्या लोकांना यूट्यूब काय चीज आहे त्यांनाच माहिती आहे. आणि हा मी सगळा अभ्यास करून आत्ताच नाही आहे. मी 4-5 वर्ष अभ्यास केला या गोष्टींचा सगळ्या कसं काय असते आणि मोठे युट्यूबर मी फॉलो करतोय. ती कुठल्या लेवलनं कुठे गेलं तुम्ही विचार करू शकत नाही. आणि ह्याच्यावर पण मी व्हिडिओ करणार आहे की व्ह्यूजला म्हणजे मला जेन्युअनली मला नाही पण ऑल युट्यूबरला 1000 व्ह्यूजला केवढे पैसे भेटतात की आणि म्हणजे केवढे पण 1000 असू दे 5000 असू 10,000ला व्ह्यू कसे यूट्यूब रेव्हेन्यू देतं ह्याच्यावर मी पूर्ण व्लॉग करणार आहे. माझं पण आहे मी सांगतो तुम्हाला. अजून माझं व्हायचं प्रोसेसमध्ये आहे. जेव्हा होईल तेव्हा मी सगळं सांगणार आहे. आणि आता जी लोक मला तेव्हा म्हणत होती की तुझं हे सक्सेस होणार नाही काय नाही पण मी 100% नाही पण माझं 10% झाले हे मला माहिती आहे. मी खरंच मी हॅप्पी आहे. मी काय सांगू शकत नाही. मी याच्यावरती मी हॅप्पी आहे. मी जे करतोय मला पॅशन आहे. मला व्हिडिओ मला इंस्टाग्रामवर जावा बघा चेक करा माझं प्रोफाईल जुने माझे व्हिडिओ बघा सगळं माझं निवांत आहे. म्हणजे सगळं माझं जे व्हिडिओज वगैरे जेव्हापासून एडिटिंग मी तेव्हापासून करतोय. आणि ह्यात जर तुम्हाला जर सगळं युट्यूबचं जर म्हणजे काय कसं रेव्हेन्यू कसा येतोय ब्रँड्स कसे येतात हे जर तुम्हाला सगळं जर पाहिजे असेल तर सांगा. मी त्याच्यावरती खूप अभ्यास केलाय. खूप म्हणजे माझी वही भरल्या. तुम्हाला पटत नसेल अर्धी मी वही आणि ह्यात सगळे नोट्स काढल्यात. मी माझ्यात सगळी बुक आहे आणि सगळे नोट्स काढल्यात. ह्यात कसं व्लॉगिंग स्टार्ट करून जे रेव्हेन्यू आणि कसं ब्रँड कसं येतात युट्यूबमध्ये पैसे कसे कमवतात सगळं मी याचा अभ्यास करून बसलोय. फक्त काय आपली गाडी हळूहळू चालत राहील आणि आपण काय थांबून नसतोय. कोण किती बी काय बोलू दे स्टार्टिंगला पण बोलत होती आता पण बोलतात. पण मला इंस्टाग्रामवरती पण खूप सारे प्रमोशन आले होते. खूप देतात म्हणजे रीलला जवळजवळ 5-5 हजार रुपये एका रीलला देतात. पण मी काही केलं नाही अजून कारण की माझं माहिती आहे मला कधी स्टार्ट करायचं. मी हळूहळू करणारच आहे गोष्टी पण आता नाही. मला ते प्रमोशन वगैरे आता नाही करायचं कारण की थोडी अजून ग्रोथ होते. आता लगेच मला ते पॅशन आहे म्हणून फॉलो करतोय. मला खूप माझे ड्रीम्स होते सगळं. मी आता बोलू शकत नाही गोष्टी. कधीतरी निवांत सगळं होऊ द्या. हा विषय सगळा मी निवांत सगळं विषय सांगणार तुम्हाला. सगळं सांगणार. माझ्या आयुष्यात सगळं एकाने एक सगळं सांगणार. पण आत्ता जी वेळ नाही बोलायची आपण विषय करून दाखवणार आणि तेव्हा सगळा विषय तेव्हा दाखवणार सगळा विषय. तेव्हा मी सगळा विषय हा बोलणार. आता काय बोलून अर्थ नाही आणि बोलून जी मजा घालवण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे जे रिझल्ट येणार ते रिझल्टवरच तुम्ही बघा. हळूहळू का विना कधी ना कधी होईलच. कन्सिस्टंटली चाललंय आपलं सगळं विषय. आणि हा जी लोक स्टार्टिंगला बोलत होती की कसं काय मग कशाला व्हिडिओ वगैरे ह्या तेव्हा घरात पिन मारायची पण तीच लोक आज मला व्हिडिओमध्ये घे म्हणतात. मला रील्समध्ये घे तुझ्या मला आणि आमची बारकी मुलं आहेत त्यांना घे.
नावं ठेवण्याचा काय अर्थ नाही, नावं ठेवण्याचा हेतू कुणाचा नाही, पण हाय सगळा विषय काहीतरी पॅशनेटली कुठली पण गोष्ट तुम्ही जर करायला गेला तर ते सक्सेस होणार म्हणजे होणार, त्यात काही विषय नाही. आणि आपण हळूहळू आपली गाडी चालल्या तशी चालल्या, त्यात काय आपण मला फेमसच व्हायचं आहे, मला पैसेच पाहत आहेत, मला हेच पाहत, असं काही नाही. जरी मला सक्सेस नाही भेटला तरी काही फरक पडत नाही. माझं पॅशन आहे, मी फॉलो करतोय, मला पास. आणि सक्सेस भेटला नाही भेटला याच्यावर मग मी माझ्या ज्या पायऱ्यात चालतोय हे थांबणार नाही मी, एवढं मात्र मला सांगायचं. मला काय डोक्यात आलं आज, मी का बोलायला लागले हा विषय मला माहीत नाही, पण मला बोलू वाटला हा विषय तर बोललो मी आज. आणि कोणाला व्लॉगिंग जर स्टार्ट करत असेल तर मला खूप लोक मला DM करतात की कसं चालू केलं असं ह्या तेव्हा. मला निश गावत नाही. इंस्टाग्रामचा निश असतोय, अल्गोरिदम असतोय, तो लोकांना कंटेंट असतोय, तो लोकांना हल्ली गावत नाही. कसं आपण ब्लॉगिंग स्टार्ट करावं आणि कुठला कंटेंट धरून आपण जावं हे सगळे मला बोलत असतात. कसं काय मी सगळ्यांना सांगत असतोय. आणि मेन विषय काय, तुम्हाला जर ह्याचा पूर्ण सगळं जर पाया असेल तर मला सांगा, मी तुम्हाला हा जे यूट्यूबचं इन्कम, व्लॉग्स चॅनल कसं स्टार्ट करायचं, यूट्यूब इन्कम, त्यातनं कसं रेव्हेन्यू बिल्ड होतोय, त्यातनं ब्रँड्स कसे वगैरे सगळं भेटतात, याचा पूर्ण मी व्हिडिओ करू शकतोय. जर तुम्हाला हवं असेल तर मला डायरेक्ट फोन करा, मेसेज करा, सगळं मी तुम्हाला गाईड करेन. असं नाही की मी अजून ढगात पोचलोय. आणि याचा मी अभ्यास केलाय. भले माझं 10% का असं ना बिल्ड केलंय, त्यातनं मला माहिती आहे आणि सगळं मी तुम्हाला सांगू शकतोय. दॅट्स इट. बघा संडे आज कुठं जायला भेटतं बघू. पाय ठेवाय पाठी सगळं चिक्क झालं, धुले वाटत सगळं, लायनी सगळं ठेवलंय. कुठं ठेवल्या? हा हाय हाय सगळं दार धुले. चप्पल बघा एवढे आहेत, नाके चप्पल शेतात घालून घाण केलं माझं चांगलं. चकचकीत सगळं झालंय. तू एन्क्वायरी लावतो गाडी तुझ्या, थांब. भारी गाडी गेलाय सोड ना, खुळा चालल्यात नको कुणाच्यात काय माहित. खेसर म्हणतात त्याला. आता शेताड आलोय, त्यामध्ये भेटलं ते आमचीच सिमेंट ह्याचं काम, गवंडी काम करते. ठग्या माणूस आहे, गावरान कोंबडी म्हणते, गावरान त्याचं नाव पाडले. आता आम्ही आलो शेतात, जरा काम एक थोडंफार आहे, ट्रॅक्टर घेऊन जायला आहे. चला जाऊया. फुलं बघा कशी आहेत, तिकडं पण आहेत. कुठली फुलं आहेत सांगा मला कमेंटमध्ये. बांधले कुत्रा वरडाले ना बारक. चाबी कहा पे है, चाबी. अर्जुनचा ट्रॅक्टर आमचा विषय. अरे हे काय ओके, शीट झाल्या म्हणून ठेवलं काय, पाणी पडते वाटते. लाईट चालू आहे, लाईट बंद झाला. पाणी बघा केवढा आहे, पलटी माऱ्यामुळे जरा पाणी केवढं आहे. ट्रॅक्टर तिकडं होता, ते इकडं आणलाय. रिव्हर्स, ट्रॉलीचा रिव्हर्स लय अवघड असते. ट्रॉलीचा रिव्हर्स लय खतरनाक. पाणी पडालं इथनं. आज आपण CSKचा शर्ट घातलाय. सुट्टी नॉट. MS धोनी फॅन्स. कसा आहे बंडा, टॉपचा बंडा. पळाव. कोण बसायचं इथं ट्रॅक्टर. लय माती. ते वरतीच खाली घेऊ काय जरा अजून. बघा केवढी लागल्या. मिल जवळ घातली, राईस मिल जवळ. केवढी माती आहे. ट्रॅक्टर अडकणार होता इथं खाली, ट्रॅक्टर अडकला असता इथं. अरे या पावसाचा काहीतरी करा रे, कंटाळा येते पावसाचा. या मला तर अजिबात पाऊस आवडत नाही, फक्त फिरायला थोडं जायला आवडतोय. बाकी काय आवडत नाही आपल्याला. ते बी कार पाहिजे बास. साफसफाई करूया. प्रेशर कमी आवडतं जरा. मातीचा पुढे जास्त करा. हा आलं बघा प्रेशर. माती साचल्या बघा. दुसऱ्या साईडवर गेलेला तो ट्रॅक्टर, त्यामुळे ती माती सगळी भरल्या याच्यात. क्लिअर झालं की एवढं ते प्रेशर लय. काय पाऊस आहे, कंटाळा आला मला इथं. छे होत नाहीत पावसाची, कामच होत नाहीत. सी दिस इज पाऊस एंड दिस इज मी. अरे हमारे मजे चल रहे इधर.
भावाला मला खतरनाक दिलेला आहे. वांडा वांडा भावा वांडा की नाही हे घालून जातो तुम्ही आता इथं. भावाला भेटा आलो आणि भावाने दिलेला नाही. खतरनाक आहे भावा. आम्ही फिराय ट्रेकिंग जातो की नाही 100 रुपयाला विकायची. 100 रुपयाला ते घातले आपण भारी वाटायला लागले. पॅन्ट कर भिजणार भावा याच्यात पर्याय नाही खरं भारी वाटायला विषय आहे. आपण जर ओट्स पाहू. ओट्स कांदा कापायचा आता अर्धा कापलाय. जादू 2 3 4 कसा आहे खेळायला मजा येते. तेल घेऊया तेल. ओ माय गॉड तेल खूप जास्त पडलं वाटतं. Oh my god! तेल उडला अंगावर. फर्स्ट टाइम उडला अंगावर. यार दिस इज रिझल्ट ऑफ भाजलेलं रिझल्ट. हा 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 हा. इतक्या पावसात आमचा अडकल्या ट्रॅक्टर. म्हणजे तिथं अडचणी तिथनं काढला बाहेर आणि ॲक्सिलेटरच खराब झाला. पलीकडे ॲक्सिलेटर आहे खराब झालंय. तर पावसात आम्ही दुसरा ट्रॅक्टर आलेला आहे. दुसरा ट्रॅक्टर आलेला आहे. दुसरा ट्रॅक्टरमध्ये काढूया आता आपण विषय. तुटले काय इथनं जाते काय मला होल दिसे ना. तुला दिसतंय होल तिकडं नाही. तुला बी जाणं का माहिती नाही. मी तुला म्हटले की ते निघाला असणार. काय घर घरापर्यंत घे आणि सकाळी याच्यात मोळा घाला दादा. एक चालू करून बघ. विषयागान चालू केले आपला विषय बघूया. हा ये फर्स्ट टाइम दारात ट्रॅक्टर घातलाय. ती ट्रॉली सकडात फर्स्ट टाइम कधीच नाही. गाडी 4 व्हीलर ट्रॅक्टर नाही. ट्रॅक्टर लावला भिजले सगळं बघा. रात सकाळी सगळं साफ केले. सगळी पोती उचलली असा विषय आहे. सगळा भिजले. CSK फॅन भिजलेला आहे. काय ग बहीण गेली आमची वरती. चला ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राडा झाला इथं आता अंगू वरतो जाऊन मी. चला बाय. कसा आहे जाऊ दे. खरं रिअलच वाटते बाबा. अरे मला खरोखर वाटलं पहिला. आज आमचं जेवण आहे. फार्महाऊस लावलोय आम्ही भावा विषय करायला. बघणार आहे फार्महाऊस काय असा विषय आहे बघा. इथं तो विषय वाऱ्या वरनं राईड पाणी गळते खाली राईड. वाडा विषय क्वालिटी. खतरनाक. वांड